सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 7 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारत आणि इराण. इराणचं नाव पर्शिया असं पण आहे. यात एकूण 6 उपघटक आहेत. आज आपण चौथा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे. चौथा, इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. की इराणचा भारतावर राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव कशा प्रकारे पडलेला आहे ते आपण या उपघटकात अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया. इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान 2 शतके तरी अस्तित्वात होते. 2 शतके म्हणजे 200 वर्ष पर्शियन सत्तेचं भारतावर वर्चस्व होतं. मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते संपुष्टात आले होते. अलेक्झांडर सिकंदरने भारतावर जेव्हा स्वारी केली त्याच्यापूर्वी पर्शियन सत्ता नाहीशी झालेली होती किंवा नष्ट झालेली होती. 2 शतकांच्या दीर्घ कालावधीत प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियाचा काय ठसा उमटला याचा विचार करता, म्हणजे 200 वर्षाच्या काळात पर्शियाचा भारतावर कोणता परिणाम झाला किंवा कोणता ठसा उमटला याचा विचार करताना एक गोष्ट ठळकपणे पुढे येते, ती म्हणजे की एक बाब अतिशय महत्त्वाची ठळकपणे आपल्यासमोर येते, ती आहे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालाची नेमणूक करण्याची पद्धत. की पर्शियनांनी जो जो भाग जिंकलेला आहे तिथे राज्यपाल नेमलेला आहे, त्याला सत्रप म्हणत पहा. सत्रपांची म्हणजे राज्यपालाची नेमणूक, तिथल्या भागाचं किंवा प्रांताचा कारभार पाहण्यासाठी राज्यपाल नेमत असत ते. ही पद्धत पुढे सिकंदर, शक, कुशाण राज्यकर्त्यांनीही राबवली आणि पुढे जे जे राज्य करत होते त्या भागावर त्यांनी हीच पद्धत राबवलेली आहे की राज्यपालाची नेमणूक करत असत. अखमोनिया साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाईक लिपी वापरात आली. लिपीचं नाव ठेवा, नाव लक्षात ठेवा. अरेमाईक लिपी ही भाषा आहे, अरेमाईक लिपी. याच लिपीतून पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. खरोष्टी ही सुद्धा लिपीचंच नाव आहे, पण ती कशातून विकसित झाली तर अरेमाईक लिपीमधून ती विकसित झालेली आहे. सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख, सम्राट अशोकाचे जे लेख आहेत ते खरोष्टी लिपीत कोरलेले आहेत. हे पण वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा, खरोष्टी लिपीत कोरलेले आहेत. राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धतही अखमोनिया सम्राटांच्या लेखाच्या उदाहरणावरून घेतलेली होती असे दिसते. म्हणजे राजाची आज्ञा असलेलं जे काही लेख आहे, कोरीव लेख, दगडावर कोरलेला लेख असे, तो मोक्याच्या जागी की जिथे लोक राहत तिथे एक महत्त्वाची जागा असेल तिथे प्रदर्शित करत असत किंवा लिहित असत. आणि ही पद्धत जी होती ती अखमोनिया सम्राटांचीच होती, हे लक्षात येते. हिरोडोटसच्या माहितीनुसार, इतिहासकार हिरोडोटस यांच्या माहितीनुसार पहिला दारियुश याने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पहिला दारियुश पर्शियन सम्राट जो आहे, सिंधू नदीची माहिती, अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले होते, म्हणजे लोक नेमले होते, शोधक पाठवले होते. त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कारियदा नावं लक्षात ठेवा. स्कायलॅक्स ऑफ कारियदा या नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा ग्रीक खलाशी होता. आयोनियाचा ग्रीक खलाशी होता. त्याला ओळखलं जात असे स्कायलॅक्स ऑफ कारियदा, आणि सिंधू नदी, अरबी समुद्राचा अभ्यास करण्यासाठी त्याला पाठवलेलं होतं. तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता. हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला आयोनियन ग्रीक होता भारतापर्यंत पोहोचणारा. स्कायलॅक्स ऑफ कारियदा हा आयोनियाचा ग्रीक खलाशी. स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएझ येथे पोहोचला. सुएझ कालव्यापर्यंत पोहोचला. या त्याच्या प्रवासाला 2.5 वर्ष लागली. 2.5 वर्ष हा जलप्रवास केलेला आहे. कुठून निघाला हा?
सिंधू नदीपासून सुरुवात केली, अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घातला, तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि मग नाईल नदीच्या मुखापाशी सुएझ कालव्याला तो पोहोचलेला आहे. एवढा प्रवास करायला जवळजवळ 2.5 वर्ष लागलेली आहेत. स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत आणि त्याने हा प्रवास केलेला आहे त्याचं माहिती किंवा वृत्तांत आहे पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा जो वृत्तांत किंवा अहवाल आहे तो पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याचा मूळ वृत्तांत उपलब्ध नसला तरी त्याची माहिती ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आपल्याला मिळते की हा जो मूळ वृत्तांत आहे तो उपलब्ध नाही आहे, पण या प्रवासासंबंधी किंवा त्याच्या वृत्तांतासंबंधी माहिती ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते. स्कायलॅक्सच्या वृत्तांतामुळे पश्चिमेकडील लोकांना, विशेषतः ग्रीकांना, प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती उपलब्ध झाली. म्हणजे भारताची माहिती झालेली आहे स्कायलॅक्सच्या वृत्तांतामुळे. पश्चिमेकडच्या लोकांना भारतीय उपखंडाची माहिती झाली आणि विशेषतः ग्रीक लोकांना. स्कायलॅक्सच्या मोहिमेच्या पूर्ततेनंतर थोड्याच अवधीमध्ये पहिल्या दारियुशने सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या पट्ट्यातील प्रदेश जिंकून घेतला आणि स्कायलॅक्सची मोहीम झाली. मग भारताची माहिती झालेली आहे आणि मग दारियुशने सिंधू नदीच्या खोऱ्याच्या लगतचा जो काही प्रदेश आहे तो जिंकून घेतलेला आहे. स्कायलॅक्स सुएझ येथे पोहोचला तेव्हा इजिप्तच्या फॅरोने खणलेला नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा एक कालवा अस्तित्वात होता. नाईल नदी आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा एक कालवा अस्तित्वात होता. तो खोदलेला होता इजिप्तच्या फॅरोने. तो सुएझ कालवा आहे. पण दारियुशने तो पुन्हा खोदवला, आणखी मोठा केला तो कालवा. त्यामुळे काय झालं तर पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळणवळणासाठी एक सागरी मार्ग नव्याने खुला झाला आणि भारतीय उपखंड आणि पर्शिया यामधल्या दळणवळणाचा हा सागरी मार्ग नव्याने खुला झालेला आहे. या समुद्री मार्गामुळे अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला ऊर्जित अवस्था आली. व्यापार पुन्हा नव्याने सुरू झालेला आहे. भारतीय उपखंड आणि सिंध पंजाब हा प्रदेश आणि अखमोनीय साम्राज्यातला व्यापार वाढला. पर्शियातील बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तिदंत, सागवानी लाकूड या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. म्हणजे भारतातून हस्तिदंत आणि सागवानी लाकूड तिथे पुरवलं जात असे की त्याचा व्यापार मोठा होता पर्शियामध्ये. सुसा येथील दारियुशच्या कोरीव लेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवानी लाकडाचा वापर राजवाड्याच्या बांधकामासाठी केल्याचे नमूद आहे. आता सुसा ही राजधानी आहे ते आपण अभ्यासलेलं आहे मागे. म्हणजेच तिथे भारतीय हस्तदंत आणि सागवानी लाकडाचा देखील तिथे राजवाड्याच्या बांधकामात उपयोग केलेला होता. हिरोडोटसने अखमोनीय सैन्यातील भारतीय सैनिकांचे वर्णन केले. आता हा हिरोडोटस जागतिक इतिहासकार सैन्यामध्ये, अखमोनीय सैन्यामध्ये भारतीय सैनिक होते हे लक्षात घ्या. यानुसार इसवी सनापूर्वी 480 मध्ये सम्राट झेरेक्सेसने ग्रीकावर आक्रमण केले. 480 मध्ये इसवी सनापूर्वी सम्राट झेरेक्सेसने ग्रीकांवर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या सैन्यामध्ये कुठले सैनिक होते पाहूया. गांधार, सिंध, पंजाब येथील सैनिक होते, म्हणजे भारतीय उपखंडातील सैनिक होते. गांधारामधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्यबाण होतं त्यांच्याकडे आणि आखूड दांड्याचे भाले होते त्यांच्याकडे. त्यांच्याजवळ घोडे पण होते आणि घोडे जोडलेले रथसुद्धा होते. भारतीय सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा पोशाख होता. त्यांच्याजवळ वेतापासून बनवलेले धनुष्यबाण वेतापासून बनवलेले. त्यांच्या बाणांची अग्रे म्हणजे टोक, बाणांच्या टोकाला लोखंडी होते, लोखंडी टोक असे बाणांना. धनुष्यबाण चालवण्यात ते अत्यंत निपुण होते, खूप कुशल होते हे लोक भारतीय सैनिक. झेरेक्सेसने ग्रीसमधून माघार घेतली, राजाने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्याच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकांची एक तुकडी ठेवण्याचे ठरवले. ग्रीसमध्ये एक सैनिकांची तुकडी ठेवली. ही तुकडी भारतीय सैनिकांची होती. अत्यंत कुशल असे सैनिक, भारतीय सैनिक, त्यांची तुकडी ग्रीसमध्ये ठेवली. अखमोनीय साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरास सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती.
पहा, अखमोनी साम्राज्याचा संस्थापक जो आहे दुसरा सायरस, तो सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियात चलनी नाणी नव्हती. नाणी जी आहेत चलन नव्हतं. मोठ्या प्रमाणावर वस्तू विनिमय प्रचलित होता. म्हणजे एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची एकमेकांच्यात, असा वस्तू विनिमय होता. काही प्रसंगी वस्तूचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढींचा वापर केला जायचा. चांदीचे तुकडे किंवा लढ असे त्याचा वापर करत काही वेळेला. सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्यामध्ये चलनी नाणी प्रचारात होती. आता जेव्हा सायरसने लिडिया हे ग्रीक राज्य जिंकलं, तिथे चलनी नाणी प्रचारात होती आणि त्या नाण्याला स्टेटर असं म्हणत असत. नाण्याला म्हणत असत स्टेटर. सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केली. मग दुसरा सायरसने सुद्धा आपल्या राज्यामध्ये लिडियाच्या ग्रीक राज्याप्रमाणे चलनी नाणी तयार केलेली आहेत. चलनी नाणी वापरात आणलेली आहेत. पहिल्या दारियुशने स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली. पहा, इथं चित्र दिलेलं आहे पर्शियन सिग्लॉस. यावर दारियुशची स्वतःची प्रतिमा आहे. स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली. त्यामध्ये त्याने धनुष्यबाण धारण केलेले दिसते. इथे धनुष्यबाण धारण केलेलं आहे राजाने. एका दारिकाची किंमत 12 सिग्लोई इतकी असे. म्हणजे एक दारिक तर 12 सिग्लोई. सिग्लोई हे सिग्लॉसचे अनेक वचन आहे. सिग्लॉसचं अनेक वचन आहे सिग्लोई. अशा प्रकारे दारियुशने दारिक ही नाणी तयार केलेली आहेत. या नाण्यांच्या बरोबरीने अखमोनीय साम्राज्यातील ग्रीक सत्रपींची नाणीही प्रचारात राहिली आणि ग्रीक प्रांतातली नाणीसुद्धा प्रचारात राहिलेली आहेत. काही सत्रप ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतंत्र नाणीही पाडत असत. म्हणजे खाजगी लोकही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतःची नाणी पाडत असत वेगवेगळ्या प्रांतामध्ये. ही नाणी साच्यातून काढली जात असत. त्याचा साचा तयार करून ती नाणी तयार करत. त्याच्या दर्शनी भागावर राजाची प्रतिमा, दर्शनी भाग म्हणजे समोरच्या बाजूवर राजाची प्रतिमा असे, राजाची प्रतिमा, आणि मागील बाजूला आहत यंत्राचा उपयोग करून उमटवलेले एखादे चिन्ह असेल. मागच्या बाजूला एखादं चिन्ह किंवा ठसा उमटवायचा. समोर राजाची प्रतिमा आणि मागच्या बाजूने चित्र किंवा चिन्ह उमटवलेलं असे. अशा प्रकारची चलनी नाणी होती. भारतीय नाण्यांच्या आहत यंत्रावर या नाण्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच भारतीय नाणी जी आहेत त्याच्यावर या पर्शियन तंत्रज्ञानाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यामध्ये भव्य इमारतींचा समावेश नव्हता. म्हणजे सम्राट सायरसच्या अगोदर पर्शियामध्ये भव्य इमारती नव्हत्या. त्यामुळे सुसा आणि पार्सिपोलिस येथील भव्य इमारतींचे स्थापत्य आणि त्यातील शिल्पे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्वपरंपरा नव्हती. म्हणजे पूर्वपरंपरा काहीही नव्हती त्यांची. त्यासाठी सम्राट सायरसने त्याच्या आधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतीमधून स्थपती आणि शिल्पी आणले. म्हणजे स्थापत्यकार, शिल्पकार. स्थपती म्हणजे स्थापत्यकार, शिल्पी म्हणजे शिल्पकार. सम्राट सायरसने ग्रीक वसाहतीमधून शिल्पकार आणि स्थापत्यकार आणले होते आणि मग स्थापत्यकला विकसित केलेली आहे. पहा, इथे चित्रात दाखवले पार्सिपोलिस येथील स्तंभ. हे स्तंभ आहेत पार्सिपोलिस येथील स्तंभ पर्शियन. सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पार्सिपोलिस उद्ध्वस्त केले. सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट याने पार्सिपोलिस उद्ध्वस्त केलेला आहे. पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले. पर्शियन सम्राटांसाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिरांचा राजाश्रय संपला आणि मग जे कलाकार होते, स्थापत्य आणि शिल्पकला वगैरे जाणारे, त्या कलाकारांना राजाश्रय राहिला नाही. स्थलांतर करत ते भारतात पोहोचले आणि ते भारतात आले. सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळालेला आहे या कारागिरांना. सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये त्या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव दिसतो आणि सम्राट अशोकाने जे दगडी स्तंभ उभारलेले आहेत तिथे त्यांची ही कला दिसून येते. अशा रीतीने भारतातील दगडी कोरीव कामाच्या कलेचा उगम पर्शियन आणि पर्यायाने ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो. म्हणजेच भारतामध्ये जे दगडी कोरीव काम आहे त्या कलेचा उगम कुठे झालेला आहे तर पर्शियातून आलेले कारागीर आणि पर्यायाने म्हणजेच ग्रीक शिल्पकला किंवा ग्रीक शिल्पशैलीमध्ये
दिसून येत आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.